छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निदर्शने. औरंगजेबाच्या विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, संपत बारसकर. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर पद्धतीने हत्या केली, त्या औरंगजेबाचा उल्लेख उत्तम प्रशासक म्हणून अबू आझमी यांनी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं निदर्शन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आलं. औरंगजेबाच्या विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावरती चालतो, अशा बाणगुळ अबू आझमीला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिलाय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर आणि आमदार संग्राम भाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य, सर्व विभागातील प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचं मुख्य कारण असं की ती जी काल औरंगजेबाची जी औलाद आहे अबू आझमी, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ झाला आणि हा छळ झालेला छावा चित्रपट जो आलाय त्यात आपल्या सगळी सत्य त्या सामान्य माणसापर्यंत आपल्यापर्यंत गेलेली आहे. आणि त्यांनी उल्लेख केलाय की कोण औरंगजेब तो त्या काळातला उत्तम प्रशासक होता, तो तुझ्याचा नवरा असेल तिकडं आणि तुला त्याला जर लव कुळका असेल तर तू पाकिस्तानला त्याला घेऊन जा आणि तू ज्या विचाराची जी औलाद येईल त्या सुद्धा पाकिस्तानला घेऊन जा. आणि या ठिकाणी आम्ही निश्चित सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं कुठल्याही प्रकारचा औरंगजेबासारख्या औलादींचा विचाराचा कुठल्याही माणसाला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून देणार नाही, अशा प्रकारचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर शहराच्या वतीने सांगतो. आणि निश्चितच त्याला अहिल्यानगरीत आम्ही येऊनच जाणार नाही, आला तर त्याला त्याची औरंगजेबाची औलाद आम्ही त्याला दाखवून देऊ, पण त्याला महाराष्ट्र सुद्धा आम्ही फिरून देणार नाही, हेच या ठिकाणी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निदर्शनं करताना शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, मंगेश खताळ, युवराज शिंदे, सागर गुंजाळ, केतन क्षीरसागर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, लताताई पवार, रेणुका पुंड, अंजली आव्हाड, सूरज शिंदे, सागर पंधाडे, सोनू घेंबूड, दिनेश जोशी, राजेश भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम. काल महाराष्ट्र शासनाचं विधिमंडळाचं अधिवेशन अर्थसंकल्पीय चालू झालं. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचं एक विधानसभा सदस्य, ते कायमच त्याच्या बेताल वक्तव्याने प्रसिद्ध असणारा अबू आझमी यांनी त्यांचं जी विचारधारा आहे त्या औरंगजेबाबद्दल त्याचं गुणगान गाणारं एक वक्तव्य केलं की तो कसा चांगला प्रशासक होता. आणि तो जेव्हा प्रशासन करत होता त्या टायमाला या हिंदुस्थानचा GDP 24 होता आणि म्हणून इंग्रजांनी इथं यायचं प्रयोजन केलं, असं त्याचं वक्तव्य होतं. काय या औलादीला औरंगजेब कधी काढायचं? अरे ते औरंगजेब इथं आला, इथलची ह्या हिंदुस्थानची सुखवता सबलता पाहून आणि इथं राहायची त्याची इच्छा होती, मनसुबी होती. पण आता जो काही छावा चित्रपट आलाय, प्रदर्शित झालाय आणि जो धर्मवीर बलिदान मास चालू आहे, तर त्या शिवशंभूंनी या औरंगजेबाचं इथं त्याला धुळीत मिळवलं आणि त्याची कबर इथं संभाजीनगर मध्ये आहे. तर एकदा त्यांनी तेव्हा जाऊन बघावं काय त्या औरंगजेबाचे हाल आमच्या राजांनी केले होते. आणि त्याला लईच कुमकुमी आहे आणि त्याला लईच ते औरंगजेब जर पुळका असेल तर आम्ही सांगू इच्छितो ते जिकडून आलं होतं ते कुत्र ते औरंगजेब
त्या गावात त्या देशात जाऊन येणे तिथं राहावं आणि तिथं GDP बघावा. आज त्यांचे खायचे हाल चालू आहे आणि हे कुत्रा इथं भुकत आहे की किंवा असताना GDP वाढला. आता तू जिथं ज्या मतदारसंघात आहे किंवा तुझे जे काही त्या विचारधारेचे लोक जिथं राहतात तिथं किती घाण झालेली असती ती एकदा जाऊन बघ. तुमची विचारधाराच घाणीची आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यातून दुसरे कोणते चांगले विचारच येऊ शकत नाही. तू जे काही वक्तव्य केलं त्याने आमच्या शिवशंभू भक्तांच्या भावनांना अतिशय जास्त प्रकारची ठेच पोहोचलेली आहे. याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथं जर कधी भविष्यात येणार असेल तर त्याला नक्कीच सांगू इच्छितो, आल्यानंतर तुझे 2 कान मागे तरी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. या ठिकाणी आमच्या हिंदू आमदार संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काल जो एक लंडगोळ आहे अबू आझमी जो बोललेला आहे की औरंगजेब जो एक प्रशासक उत्तम होता व तो त्यावेळेस अफगाणिस्तान पर्यंत त्याचं राज्य होतं व सोन्याची चिडिया होती, तर याला एवढं होतं सोन्याची चिडिया होती तर यांनी याच्याही तिकडे घालावी अफगाणिस्तान मध्ये. आणि जे कोणी आता असं औरंगजेबचं जर कोणी उदात्तीकरण करत असतील कोणते पण लांडे असू त्यांना आमच्या नगर अहिल्यानगर सर्व आमदार संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली या लांड्यांना आम्ही चांगला धडा शिकू परत जर औरंगजेबचं कोणी उदात्तीकरण केलं. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.